राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं अधिवेशन लांबणीवर, पवार भाषण करणार नसल्याने घेतला निर्णय। गोपीनाथ मुंडे यांचं उपोषण मागे, पतंगरावांनी केली यशस्वी शिष्टाई, मुंडेंच्या 75% मागण्या मान्य। दुष्काळाचं नेत्यांना सोयरसुतक नाही, चिखलीत काँग्रेसच्या नेत्यानं वाढदिवसाला पाडला पैशांचा पाऊस, काँग्रेस आमदार राहुल बोंद्रेंवर पैशांचा वर्षाव। उजनी धरणात पाणी सोडण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, भीमा नदीवरल्या 17 धरणातून पाणी सोडण्याचे निर्देश, 24 तासात पाणी सोडण्याची सूचना। लक्ष्मण माने यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी, आजारपणाचं सोंग आणलं पण उपयोग नाही, तक्रार करणाऱ्या महिलांची संख्या 7 वर। आणि मुंबईतल्या गोळीबार भागातल्या लोकांना न्याय देण्यासाठी मेधा पाटकरांचं उपोषण सुरूच, 6 दिवसानंतरही सरकार आणि अधिकाऱ्यांकडून कोणतीही दखल नाही। नमस्कार, 9 PM खास बात मध्ये स्वागत। आज मी महत्त्वाची चर्चा करणार आहे। छत्रपती शिवरायांचा वारसा या महाराष्ट्राला आहे। छत्रपती शिवरायांचा जो जीवनक्रम आहे तो या महाराष्ट्राच्या समोर असतो, तो आराध्य दैवत म्हणून मानला जातो। आणि त्या छत्रपती शिवरायांच्या वारसांवर काही शेतकऱ्यांनी बोट उचललेलं आहे। हे नेमकं काय प्रकरण आहे? शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांनी घेतलेल्या आहेत। शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम शिवरायांनी आपल्या कारकिर्दीत केलं होतं। एक संदेश दिला होता की रयतेचं रक्षण करा। आणि अशाच परिस्थितीमध्ये छत्रपतींचे वारसदार कुठल्या या महत्त्वाच्या चर्चेत सहभागी होणार ते शेतकरी ज्यांच्या जमिनी महाराजांनी उदयनराजे भोसले यांनी घेतल्याचा आरोप केला जातो। विवेक पंडित यांनी आज मुंबईत मोर्चा काढला होता, आझाद मैदानात राज्याभिषेक सोहळा केला होता। नेमकं काय हे प्रकरण आहे ही या विषयावर मी चर्चा करणार आहे। विवेक पंडित स्वतः या कार्यक्रमात सहभागी होतात, सातारा येथील शेतकरीही या कार्यक्रमात सहभागी होतात, नाना पटोले भाजपचे आमदार हेही या कार्यक्रमात सहभागी होतात, बीजी कोळसे पाटील दूरदूरून या कार्यक्रमात सहभागी होतील, तर रामराजे निंबाळकर पालकमंत्री साताऱ्याचे तेही या कार्यक्रमात दूरदूरून सहभागी होतील। नेमकं काय प्रकरण आहे? विवेक पंडित यांनी काढलेला मोर्चा नेमका काय होता? पाहूयात एक रिपोर्ट। साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या 35,000 एकर जमिनी लाटल्याचा आरोप आमदार विवेक पंडित यांनी केलाय। त्याच्या निषेधार्थ विवेक पंडित यांनी आझाद मैदानावर प्रतिकात्मक राज्याभिषेकाचं आयोजन केलं। 1971च्या संविधानातील 363च्या अनुच्छेदात दुरुस्ती केली गेली होती आणि राजे महाराजांचा विशेष दर्जा रद्द करण्यात आला होता। तसंच उदयनराजे भोसले यांनी बेकायदेशीरपणे जमिनी लाटल्या असं विवेक पंडित यांचं म्हणणं आहे। दुष्काळाने शेतकरी होरपळत असताना सरकारने त्यांची बाजू घेतली नाही, उलट उदयनराजे सारख्यांची पाठराखण केल्याचा आरोप आमदार विवेक पंडित यांनी केलाय। स्वातंत्र्याच्या प्रेरणा उभ्या जगाला देणारे छत्रपती शिवराय यांना वंदन केलं, सर्वांनी उभं राहून अभिवादन केलं आणि त्यानंतर त्यांचे 13वे वंशज महाराजांना ज्या पद्धतीचं रयतेचं राज्य अपेक्षित होतं, नेमकं त्याच्या उलट 20,000हून अधिक शेतकऱ्यांना त्यांच्या 35,000 एकरपेक्षाही जास्त जमिनीवर कशा पद्धतीने नाडतायत ते या ठिकाणी आम्ही प्रदर्शित केलं। सातारा, रायगड व पुणे जिल्ह्यात बेकायदेशीररित्या शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय। त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्राचा सातबारा उदयनराजेंच्या नावे करून त्यांच्या धटिंगनशाहीचा निषेध करण्यात आला। आमदार विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली श्रमजीवी रयत संघटनेच्या माध्यमातून आझाद मैदानात हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी शेतकऱ्यांसमोर उदयनराजेंच्या कारभाराची लखतर वेशीवर टांगणारं नाट्य सादर करण्यात आलं। लोकशाहीतील ही बेकायदेशीर राजेशाही अन्यायकारक असून ती आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंश परंपरेला साजेशी नाही।
शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका अशी शिकवण शिवरायांनी दिली होती. मात्र त्यांचे आताचे वंशज याच्या अगदी विरुद्ध कृती करत आहेत. आताचे सरकार त्यांना पाठीशी घालत आहे. ही अत्यंत लाजिरवाणी बाब असून उदयनराजेंच्या विरोधात हे सर्व आरोप सिद्ध झाले तर त्यांच्यावर काय कारवाई होईल हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट TV9. साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले यांचा मोठा दबदबा आहे, कारण ते शिवरायांचे वारसदार आहेत. छत्रपतींच्या वारसदारांना आदर आणि सन्मान दिला जातो, पण त्याचबरोबर छत्रपतींचे वारस काय करतात या विषयावर मी चर्चा करणार आहे. उदयनराजे भोसले यांच्याशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांना या चर्चेत सहभागी होण्याचं निमंत्रण दिलेलं आहे. मी राजमाता कल्पना राजे यांच्याशी बोललेलो आहे. त्यांचे वकील आहेत, ॲडव्होकेट आहेत, त्यांच्याशी मी बोललेलो आहे. त्यांनी या चर्चेत सहभागी व्हावं आणि शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहेत त्यांनी ते ऐकावे आणि त्यांची बाजू मांडावी. कारण ही चर्चा एकतर्फी झाली नाही पाहिजे. कारण विवेक पंडित आहेत, त्याच्याबरोबर शेतकरी आहेत, त्यांची बाजू ऐकून घेऊन त्यांचं काय म्हणणं आहे, काही खुलासा करायचा असेल तर त्यांनी या चर्चेत सहभागी व्हावं. मी पॅनल प्रोड्युसरला सांगेल की ॲडव्होकेट बनकर यांच्याशी संपर्क करावा. मी उदयनराजे भोसले यांच्याशी संपर्क करण्यास पॅनल प्रोड्युसरला सांगेल. मी चर्चेला सुरुवात करतो. मी जाणार विवेक पंडित यांच्याकडे. पंडित साहेब, आज तुम्ही राज्याभिषेक केलेला आहे. हे नवीन आंदोलनाचं स्वरूप तुम्ही आज दाखवलेलं आहे. नेमकं काय केलं आज तुम्ही? यापूर्वी आपण म्हटल्याप्रमाणे छत्रपती शिवराय जे स्वराज्याचे संस्थापक आहेत आणि साऱ्या जगाला ज्यांनी स्वातंत्र्याची प्रेरणा दिली, त्यांनी भाजीच्या देठाला सुद्धा हात लावू नका असा सक्त आदेश आपल्या सैन्याला आणि आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना दिला होता. नेमकं त्याच्या उलट हे 13वे वंशज करतायत आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आणतायत, रयतेच्या डोळ्यामध्ये अश्रू आणतायत. यासाठी गेले वर्षभर किमान सातारची जनता न्यायासाठी झगडते. मी विधानसभा सदस्य म्हणून लक्षवेधी सूचना आणली आणि माझी शासनाकडे मागणी जी होती आणि आजही आहे की आम्ही शेतकरी काही वेगळं मागत नाही. भारतीय संविधानाची शपथ घेऊन आपण सत्तेवर आलेला आहात. मी विधिमंडळाचा सदस्य झालेलो आहे. त्या संविधानाची शपथ घेऊन त्या भारतीय संविधानाचा अंमल करा, एवढं माझं साधं मागणं आहे. की 363व्या अनुच्छेदामध्ये 1971 साली जी सुधारणा झाली, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ती सुधारणा केली. त्यात सर्व सरंजाम नष्ट झाली, सर्व वतनं नष्ट झाली, सर्व किताब नष्ट झाले आणि त्यानंतरही साताऱ्याचं सरंजाम चालू राहिलं. जसं काही एखादं हे स्वतंत्र राष्ट्र असावं अशा पद्धतीने महाराष्ट्राचं सरकार हे त्याकडे पाहतंय आणि तिथले शेतकरी हे गुलाम असावेत अशा पद्धतीने जी वागणूक आम्हाला मिळते. गुलाम असावेत म्हणजे नेमकं काय होतंय? जरा खुलासा करून सांगा, नेमकं काय करतात? त्या ठिकाणी 3 जिल्हे आहेत. सोलापूर जिल्ह्यामधला माळशिरस तालुका, साताऱ्यामधले 8 तालुके आणि रायगड मधला पोलादपूर तालुका. या ठिकाणी सरंजाम जमिनी आहेत आणि देवस्थान जमिनी आहेत. भवानी देवी ट्रस्ट हा रजिस्टर्ड ट्रस्ट नाही. आणि सरंजाम जमिनीच्या बाबतीमध्ये 1957 साली सरंजाम रिझम्पशन रूल आले. त्याला अपवाद केला गेला कारण हे छत्रपती शिवरायांचे वंशज असल्यामुळे काही काळाकरता हा अपवाद केला गेला. 1960 साली यांनी अर्ज केला की आम्हाला कर्मचाऱ्यांचे, बाकीच्या क्लार्कचे पगार देण्याकरता हे अपुरं पडतंय कारण हे पॉलिटिकल पेन्शन होतं, म्हणून ते वाढवून देण्यात यावं. त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारने कुळ कायद्यामध्ये 1962ला सुधारणा केली आणि प्रतापसिंग राजे हयात असेपर्यंत ही त्यांना 32G म्हणजे 32G to 32R अशी सूट देण्यात आली. ते 78 पर्यंत हयात होते. एक गोष्ट आपण समजून घेऊ की आपल्या राज्य सरकारने किंवा विधिमंडळाने केलेली सुधारणा, भारताची राज्यघटना मध्ये जर बदल झाला तर नल अँड व्हॉइड ठरते. 1971ला ज्या वेळेला भारताच्या संविधानामध्ये बदल करण्यात आला 363 मध्ये, त्यावेळेला 62ची सुधारणा नल अँड व्हॉइड झाली म्हणजे सरंजाम नष्ट झाली. परंतु महाराष्ट्र सरकारने मात्र 1980 साली राष्ट्रपतींनी एक पत्र लिहिलं असं सांगून
उदयनराजे हयात असेपर्यंत, प्रतापसिंगांच्या नंतर ते हयात असेपर्यंत ही वाढ दिली, ही पूर्णपणे केवळ बेकायदेशीर नाही तर असंविधानिक आहे, संविधानाच्या विरोधामध्ये आहे, छत्रपतीचे वारसदार आहेत एवढं आपलं म्हणणं आहे. आणि आपला जो प्रश्न होता की आमची अडचण आज काय आहे, आम्ही कसे गुलाम आहोत, तर आमच्या सातबारावर श्रीमंत छत्रपती उदयनराजे महाराज प्रतापसिंग राजे महाराज भोसले असा शिक्का महाराष्ट्र सरकारच्या महसूल खात्याने मारला. त्याला आमची हरकत आहे की तुम्ही जर स्वतःला छत्रपती म्हणवणार असाल, विलास आठवले स्वतःला छत्रपती म्हणवणार असतील तर आमची हरकत नाही, परंतु महाराष्ट्र सरकार जर तुम्हाला छत्रपती म्हणायला लागलं तर आमची हरकत आहे. कारण असा किताब कुणालाही घेता येणार नाही. केवळ मिलिटरी आणि अकॅडमिक किताब वगळता दुसरे किताब कोणालाही लावता येणार नाहीत अशी घटनेची तरतूद ही महाराष्ट्र सरकारने पायदळी तोडवली. नाही, मी येतो तुमच्याकडे. नाना पटेल, तुम्ही हा मुद्दा ऐकलेला आहे. एकूणच काय अशा प्रकारचा किताब एखाद्याला देणं बरोबर उचित आहे का? मूळ प्रश्न, जेव्हा सरंजाई नष्ट करण्याचे धोरण आणि त्या पद्धतीचं घटनेमध्ये दुरुस्ती या सगळ्या गोष्टी जेव्हा आल्या आणि त्या कायद्यामध्ये कसेल त्याची जमीन अशा पद्धतीची भूमिका आणली, हे शेतकरी स्वतः मेहनत करताय, कसताय जमिनीला आणि त्याच्यासाठी राष्ट्रासाठी काम करतात आहे. स्वतःचा पोट भरतच आहेत पण त्याच्याही पलीकडे जाऊन या देशासाठी ते काम करतात आहेत. आपल्याला लक्षात असेल की 1972चा जेव्हा दुष्काळ पडला तर आपण अमेरिकेमध्ये जे डुकरं मिलो खातात ते मिलो आपण या देशात आणले आणि म्हणून त्याच्यामध्ये अनेक सुधारणा त्या मागच्या काळात आल्यात आणि कसेल त्याची जमीन आणि हे सगळं कष्टाने मेहनतीनं हे सगळं त्या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांनी उभं केलं. पण आताच विवेक पंडित ज्या पद्धतीने सांगतात आहे की राज्याच्या सरकारने त्या राजाचं छत्रपती म्हणून त्या सातबाऱ्यावर मोहर लावणं हीच खऱ्या अर्थानं घटना विरोधच आहे. आपली लढाई शेतकऱ्याला न्याय देण्याची तर आहेच, पण राज्याचं सरकार ज्या पद्धतीने घटना विरोधात काम करते या राज्याच्या सरकारलाही आम्ही विधानसभेत जाब विचारू आणि निश्चितपणे या पद्धतीचं घटनाबाह्य काम या राज्याच्या सरकारला आम्ही करू देणार नाही. कारण की हे पुरोगामी विचाराचं राज्य आहे. या राज्यामध्ये जो शिक्का आहे तो कोणी लावून घेऊ शकत नाहीये असं म्हणणं आहे. मी पॅनल प्रोड्युसरला सांगितलं की रामराजे निंबाळकर पालकमंत्री आहेत, सरकारची बाजू ते मांडतील, नेमकं काय प्रकरण आहे त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करावा. नेमकं उदयनराजे भोसले यांनी जे प्रकरण केलेलं आहे, विवेक पंडित यांनी जो मुद्दा मांडलेला आहे, मी शेतकऱ्यांशी बोलणार आहे आणि शेतकऱ्यांना विचारणार आहे की नेमकी त्यांची काय भूमिका आहे. ते जमीन कसतायत आणि त्या जमीन कसता त्यांना काय त्रास होतोय आणि त्यांचं काय म्हणणं आहे ते मला सांगा. काय म्हणणं आहे तुमचं? गेली शेकडो वर्ष आमचे पूर्वज या जमिनी कसतायत. इंग्रजांच्या काळामध्ये ज्या वेळेला 1932 साली सगळ्या जमिनींचं भूमापन केलं गेलं इंग्रजांच्या वतीनं, म्हणजे ज्याला 32 साली आपण जे इंग्रजांच्या वतीनं भूमापन केलं गेलं, त्यानंतर सुद्धा आमचे सातबारे आज तागायत कोरे होते. गेल्या काही वर्षापासून त्यावर आपण जसं म्हणताय त्या पद्धतीचं भाऊनी सांगितल्याप्रमाणे शिक्के आले आणि आम्हाला बँकेतून कर्ज मिळणं किंवा सोसायटीसाठी जे मध्यम मुदतीचं कर्ज असतं, दीर्घ मुदतीचं कर्ज असतं ते पूर्णपणे बंद झालं. बँका एनओसीची मागणी करायला लागल्या आणि गावातल्या गावात जे जमिनींचे व्यवहार होतात शेतकऱ्यांच्या मध्ये आपापसामध्ये ते सुद्धा व्यवहार बंद झाले. कारण त्यापूर्वी तुम्हाला कर्ज वगैरे मिळत होतं? हो, कर्ज वगैरे त्यापूर्वी मिळायचंच आणि आता पूर्णपणे बंद झालेत. कुठल्याही प्रकारचा व्यवहार नाही. सरळ सांगतात की साताऱ्यावरून परमिशन एनओसी आणली तरच आम्हाला तुम्हाला परमिशन म्हणजे व्यवहार करता येईल किंवा कर्ज घेता येईल. शेतीसाठी अतिशय गरीब असलेला हा शेतकरी कर्जावर बँकेच्या वगैरे प्रयत्न करतो. तुम्हाला साताऱ्याच्या महाराजांचं एनओसी लागते कर्ज घेण्यासाठी? कुणी मागितली अशी कर्ज? मी आदिनाथ तोंबळे. मी माझं पॉली हाऊससाठी मी कर्ज मागितलं होतं DCC बँकेकडं, परंतु मला कर्ज मिळालं नाही. आणि शासनाच्या ज्या विविध योजना आहेत, आम्ही सर्व अल्पभूधारक आहोत, शासनाची एकही योजना आम्हाला तिचं बेनिफिट मिळत नाही. असं स्ट्रॉबेरीच्या बाबतीत अनुदान जे आहे ते मिळालं नाही, फळबागेच्या संदर्भात जे अनुदान आहे ते तिथं मिळत नाही आणि या सर्व कारणासाठी आम्हाला NOCची गरज आहे असं आम्हाला सांगण्यात येतं वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडून. हे सगळे शेतकरी असं म्हणतात की जर त्यांना कर्ज घ्यायचं असेल तर NOCची गरज आहे, जी सरकारने एक नवीन नियम, जसं विवेक पंडित म्हणाले
की एक नवीन नियम केला आणि छत्रपतीचं जे नावाचा जो शिक्का आहे तो साताऱ्यातल्या महाराजांना देण्यात आला. अर्थातच जर असं झालं असेल तर तो लोकशाहीला ते पोषक आहे का, अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित होणार आहे. हे सगळे साताऱ्याचे शेतकरी आज मोर्चासाठी आले होते आणि उदयनराजे यांच्या संदर्भात त्यांनी विरोध दर्शवलेला आहे. मी चर्चा सुरू ठेवणार आहे. चर्चेनंतर यानंतर मी चर्चा करणार की सरकारची जी भूमिका आहे ती योग्य आहे की अयोग्य आहे. पण एका ब्रेक नंतर. It makes it really true. Utterly delicious, baby. I'm on. 1, 2, 3, 4. एक प्रेम, दोन प्रेम, तीन प्रेम, चार. कशाला हा लफडा छोड दे ना यार. 5 प्रेम, 6 प्रेम, 7 प्रेम, 8. भले भले चेर झाली लागली त्यांची वाट. Cut it. Ethnics Neuron, Dolara Pyara, Neuron Nyara. आर्ट एक्सपो प्रेझेंट्स लाईफस्टाईल एक्झिबिशन दिनांक 6 ते 11 एप्रिल रवींद्र नाट्य मंदिर दादर येथे सकाळी 11 ते 8. संपर्क 9769662777. या टायमाला पीक जबरदस्त येणार, चान्सच नाहीये. मोठी शाळा सुरू होतीये म्हणे आपल्या गावात, चान्सच नाहीये. यावर्षी स्टेट टीम मध्ये आपण नक्की खेळणार, काही चान्सच नाहीये. हा इतिहासापर्यंत काय नाही होणार भाऊ. अरे घनशू ऐक, 1 करोड जिंकायचे काय करावं लागेल? या जॉन डियर पेक्षा चांगला 55 HP चा ट्रॅक्टर घेऊन ये बस. अरे तो घनशू परत आला का? काही चान्सच नाहीये, कारण की अनोखे टिल्ट स्टीअरिंग, सुविधाजनक EQRL स्विचेस, स्मार्ट डिस्प्ले वाला जॉन डियर 5055 पेक्षा अधिक चांगला 55 HP ट्रॅक्टर त्याला नाही मिळणार. तर लागली 1 करोडची पैज.